नमस्कार मित्रांनो, मी सुहास मिस्त्री, सम्यक रिअलकॉन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीतर्फे आपणाशी आज घर खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीपासून कसे लांब राहावे ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या 25-30 वर्षाच्या अनुभवामधनं काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे। घर खरेदी करताना आपण जेव्हा बाजारात जातो किंवा मार्केटमध्ये फिरतो की आपल्याला घर खरेदी करायचं आहे, तर घर खरेदी करताना आपण दोन अँगलमध्ये घर खरेदी करतो। एक असतं अंडर कन्स्ट्रक्शन आणि एक असतो रिसेल, म्हणजे जो कम्प्लिटेड आहे। तर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जेव्हा फ्लॅट बघायला जातो किंवा तिथे आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट घ्यायला पाहिजे, तेव्हा पहिली गोष्टमध्ये रेरा नंबर सगळ्यांना माहिती आहे की रेरा रजिस्ट्रेशन झालं आहे का हे बघायला पाहिजे। पण फक्त रेरा रजिस्ट्रेशन झालं आहे का ह्याच्यावरनं तो बिल्डर किंवा ती बिल्डिंग योग्य आहे आणि तिथे आपली फसवणूक होणार नाही ह्याची गॅरंटी नसते। त्या केसमध्ये तुम्हाला तो बिल्डर कसा आहे त्या बिल्डरचा अभ्यास करायला पाहिजे। त्याने आत्तापर्यंत किती प्रोजेक्ट डिलिव्हर केलेले आहेत, त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करायला पाहिजे। तिथे राहणाऱ्या लोकांशी तुम्ही बोलायला पाहिजे की ह्या बिल्डरचा डिलिव्हरीचा फ्लो कसा आहे, तो सांगितल्याप्रमाणे तो अम्युनिटीज देतो आहे का, त्याची क्वालिटी कशी आहे, हे तुम्ही स्वतः जाऊन चेक करायचं। तुमचा 1 कोटी 2 कोटी 50 लाख ही जो मोठी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करताय, ज्याच्यामुळे तुमचे त्या घरामध्ये 10-20 वर्ष तुम्ही राहणार असाल, तर त्याच्यासाठी तुम्ही 8 दिवस स्वतः वेळ काढा। ह्या घर खरेदीच्या जी प्रोसेस आहे ती बरेचसे लोक स्पेअर टाईममध्ये करतात, त्याच्यासाठी वेळ काढत नाहीत। तर जेव्हा तुम्ही 50 लाख 1 कोटी 2 कोटी रुपयाचं प्रॉडक्ट बाय करता, तेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट आयडेंटिफाय केला आणि तुम्ही तिथे आता बुकिंग करणार आहात, तर त्या बिल्डरने किती प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत ते पहिले जाऊन बघा। तिथल्या लोकांशी बोला, त्याची डिलिव्हरी कशी आहे बघा, त्याने दिलेल्या अम्युनिटीज त्या व्यवस्थित चालू आहेत की नाही बघा, तिथे रिसेल नीट होतोय का बघा, तिथलं मेंटेनन्स कसं आहे बघा, तिथे पाणी येतं आहे का, ड्रेनेज सिस्टीम, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते कशा आहेत, ती बिल्डिंग मेंटेन आहे का, सोसायटी केली आहे का, कन्व्हिन्स केलेले आहे का, हे तुम्ही अगोदर चेक करून घ्या। हे चेक केल्यानंतर मग त्या बिल्डरचं मार्केटमध्ये एक्सपोजर किती आहे, म्हणजे एक बिल्डरचं 10 प्रोजेक्ट ॲट ए टाईम करत असेल तर समजायचं तिथे थोडासा धोका आहे। काय ॲट ए टाईम 10 प्रोजेक्ट करणारा बिल्डर हा लालची बिल्डर आहे आणि मग तो लालचमध्ये मग उद्या त्याने 11-12वा प्रोजेक्ट घेतला तर तुमचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही तो डिलिव्हरी करू देऊ शकत नाही। काही मार्केटमध्ये असे बिल्डर्स आहेत ते एक प्रोजेक्ट घेतात, तो पूर्ण कंप्लीट करतात, त्याची डिलिव्हरी देतात, तो व्यवस्थित हँडओव्हर करतात आणि मग दुसरा प्रोजेक्ट घेतात। अशा बिल्डरकडे जा, त्यांच्याकडनंच फ्लॅट घ्या आणि त्या बिल्डरचा आमचा अनुभव असा आहे, आम्ही जो मार्केटमध्ये स्टडी केलेला आहे, अशा बिल्डरचं जे काही फ्लॅट असतात त्याची क्वालिटी पण चांगली असते, कारण त्याच्यावरती बर्डन नसतं। दुसरी गोष्ट, त्या बिल्डरचं लोन एक्सपोजर किती आहे ते फार महत्त्वाचं आहे। त्याने जर बिल्डिंग बांधण्यासाठी जर मार्केटमधनं इकडनं तिकडनं खूप जर लोन घेतलं असेल तर त्याच्या इंटरेस्टमधनं त्याचा प्रॉफिट वाईप आउट होतो, त्याला प्रॉफिट होत नाही आणि त्याचा इंटरेस्ट त्याच्यातनं निघून जातो। मग त्या केसमध्ये तो क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतो आणि कधी कधी तो तुमची जे पोझिशन आहे ते पण लांबवतो। ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पैशासाठी वेळ काढायला लागेल। रिअल इस्टेटमध्ये जी काही प्लेयर्स आहेत त्यांच्याशी बोलायला लागेल आणि मग ती माहिती घेऊन स्वतः अभ्यास करून ते पैसे तुम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवा। तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बिल्डर जे प्रेझेंटेशन देतो ते प्रेझेंटेशन खरंच आहे का, कारण नवीन प्रोजेक्ट हा सगळा स्वप्नांचा खेळ आहे। ह्याच्यात एवढी छान छान सुंदर स्वप्न पिक्चर देऊन नंतर तिथले प्रेझेंटेशन देऊन तुम्हाला दिली जातात, वेगळ्या छान प्रकारचं मॉडेल असतं आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला भाळून आणि ते बुकिंग करता आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो इमोशनल अडकवतो। ते अडकू नका। प्रॅक्टिकली आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बघा। रेरा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण रेराच पूर्णपणे कंप्लीट सोल्युशन आहे हे चुकीचं आहे।
रेरा झालं म्हणजे आपण अंधारपणाने प्रोजेक्टमध्ये बुकिंग करणं हे चुकीचं आहे. हा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही आत्तापर्यंत बरेचसे असे बायर्स आमच्याकडे आलेले आहेत. त्यांनी आम्हाला त्यांचे सांगितले आहे. ऐरोलीमध्ये फारच मोठा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या बिल्डरचा होता. तो 6-7 वर्ष रखडला. त्या 6-7 वर्षामध्ये लोकांनी 70-80% पैसे दिले असते. न्यू प्रोजेक्टमध्ये फुटिंगला 30-40% पैसे घेतात. पहिल्या दुसऱ्या स्लॅबपर्यंत 50% पैसे घेतले जातात आणि त्या 50%चं व्याज त्यांना भरायला लागतं. तिकडे रेंट द्यायला लागतं आपण राहत्या घरामध्ये आणि त्या माणसाला ती फ्लॅट घेण्याच्या प्रोसेसमध्ये फसवणुकीला सामोरं जायला लागतं. असे काही काही बिल्डर आहेत जे एक बिल्डिंग बांधतात, व्यवस्थित कंप्लीट करतात आणि दुसऱ्या बिल्डिंगचे प्लॅन ओपन करतात, त्याच्याबरोबर तिसऱ्या बिल्डिंगचा प्लॅन ओपन करतात, लोकांकडनं पैसे घेतात आणि ते चौथ्या ह्याच्यात टाकतात. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी बिल्डर फार महत्त्वाचा आहे. तर रेप्युटेशन, त्याची डिलिव्हरी ही तुम्हाला स्वतःला चेक करायला लागेल. 4 ठिकाणी जाऊन त्याच्याबद्दल चौकशी करायला लागेल. हे झालं अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही घ्यायच्या प्रिकॉशन्सबद्दल. दुसरे आता सेकंडरी फ्लॅट म्हणजे सेकंडरी सेल म्हणजे रिसेल. रिसेलमध्ये आता आमच्याकडे मागच्या महिन्यात एक केस आली होती. त्यांनी डायरेक्ट जाऊन इंटरनेटवरनं बायर आणि सेलर भेटले. तो सेलर फ्रॉड होता. तो तिथे भाड्याने राहत होता. अतिशय छान फोटो त्याने टाकले होते आणि अतिशय आणि त्याची प्राईस पण रिझनेबल होती. जिथे 1 कोटीची प्राईस ही 85 लाखाला होती. खूप बायर त्याच्याकडे आले. एका बायर्सने त्याला 5 लाख रुपये टोकन दिलं आणि ते त्यांनी कॅशमध्ये दिलं. ह्याने सगळे पेपर्स त्यांना जे रेंटवरती तो फ्लॅट घेताना त्यांनी मालकाकडनं सगळे पेपर्स झेरॉक्स घेतले होते की मला कंपनीला द्यायचे म्हणून आणि तेच पेपर्स यांना दिले. तो मालक आहे की नाही आहे ह्यांनी जाऊन सोसायटीमध्ये चौकशी केली नाही. त्याच्या पेपर्सबद्दल त्यांनी कुठल्या लॉयरकडे जाऊन सर्च घेतला नाही आणि ते 5 लाख रुपये त्यांचे नंतर मिळालेच नाही आणि मग त्याला पैसे दिले होते. त्या माणसाने मी आज देतो उद्या देतो आणि हे असं करत त्याची टाळाटाळ केली. जो मेन मालक होता त्याच्या लक्षात आलं. त्याने ह्याला रेंटमधनं काढून टाकलं. हा रातोरात सामान उचलून तिसरीकडे राहायला गेला. आता त्याचा फोन मिळून नाही आहे, त्याचा ट्रेस नाही आहे. आमच्या बाहेरचे 5 लाख रुपये अडकले. पोलीस केस केलेली आहे पण तपास चालू आहे. पैसे नंतर मिळतील. तर अशा प्रकारे तुम्ही रिसेल प्रॉपर्टीमध्ये तो सेलर व्यवस्थित आहे का, त्याचे पेपर, त्याच्यावरती लोन किती आहे, त्याने किती वेळा लोन घेतलेले आहे. मागे आम्ही एका केसमध्ये एक आमचा सेलर आहे, तो स्वतः लॉयर आहे. त्याने 2010 साली फ्लॅट घेतला. आम्ही तो 2020ला विकला, 21ला विकला. 21ला विकल्यानंतर आम्ही तेव्हा त्याचा सर्च केला. तेव्हा ज्याने 2010ला घेतला होता त्या फ्लॅटवरती बिल्डरने 2 रजिस्ट्रेशन अगोदर करून त्याच्यावरती लोन घेतले होते आणि त्या फ्लॅटवरती IDFI बँकेने लोन दिलं होतं. आमच्याकडे आज सुद्धा ते पेपर्स आहेत. म्हणजे ते टायटल पूर्णपणे फॉल्टी होतं. मग परत आम्हाला रजिस्ट्रेशन आम्ही केलं होतं, ते कॅन्सल करायला लागलं. त्याच्याकडनं पैसे काढून द्यायला लागले. आम्ही त्याच्यात मध्यस्थी असल्यामुळे आम्ही ते जबाबदारी त्याचे 11 लाख रुपये परत रिव्हर्स केले. त्याचे रजिस्ट्रेशनची अमाऊंट आम्ही त्यांना रिफंड आणून दिली. हे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत रिसेलमध्ये ज्या आपण बघायला पाहिजेत. पेपरवरती जो एरिया आहे तो ॲक्च्युअल आहे का हे महत्त्वाचं आहे. कधी कधी टेरेस कव्हर केलेले असतात, त्याची एक रूम बाहेर काढलेली असते. आपल्याला ते समजत नाही. आपल्याला वाटतं हे ओरिजिनल आहे. ते ओरिजिनल नसतं. तो टेरेस कव्हर केलेला असतो. त्याचं लोन किती आहे, तो माणूस जो आपल्याशी डील करतोय. कारण रिसेलमध्ये फ्लॅट घेण्याची प्रोसेस ही कमीत कमी 2-2.5 महिन्याची असते आणि ह्या 2-2.5 महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुमचा एकमेकांवरती बायर सेलरचा ट्रस्ट असायला लागतो आणि तो ट्रस्ट मेंटेन करण्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करायला लागतो. सेलरला तुमचा अभ्यास करायला लागतो. कारण प्रॉपर्टी बाईंग प्रोसेसमध्ये सर्चिंगची मानसिकता वेगळी असते. एकदा त्याला सर्चला निघाला त्याची मानसिकता वेगळी आहे. त्याने एकदा फ्लॅट आयडेंटिफाय केल्यानंतर त्याची सायकॉलॉजी चेंज होते. मग तो टोकन देतो. टोकन दिल्यानंतर त्याची मानसिकता चेंज होते. मग तो ॲग्रीमेंट फॉर सेल करतो. मग त्याची मानसिकता बदलते आणि ह्या स्टेपला सेलर पण असा आहे. जेव्हा त्याच्याकडे लोक फ्लॅट बघायला येत असतात तेव्हा त्याची मानसिकता वेगळी असते. सायकोलॉजिकल चेंज होतो ज्या दिवशी त्याला टोकन मिळतं. मग त्याच्यामध्ये फिअर फॅक्टर वेगळा होतो आणि मग त्याच्या अपेक्षा वाढतात आणि मग दोघांमध्ये भांडणं होतात आणि मग तो ॲग्रीमेंट सेल करतो. मग त्याला घाई लागते. मग तो इम्पल्सिव्ह होतो. परत त्याची सायकोलॉजी चेंज होते.
मग प्रत्येक गोष्टीमध्ये छोटे छोटे पेपर मागायला गेले की तो चिडचिड करतो. मग बाहेर म्हणतो मी एवढे पैसे दिलेत, मी 1 कोटी 2 कोटीची प्रॉपर्टी घेतोय, मग ह्याने मला पेपर द्यायला पाहिजे. आणि मग दोघांमध्ये भांडणं होतात आणि लॉक होतं आणि मग जातात कोर्टात आणि 12 वर्ष मस्तपैकी वकिलांची पोटं भरतात. तर अशा प्रकारे ही सुद्धा एक फसवणूक असते. त्याच्यामध्ये ही सुद्धा एक फसवणूक होते की अपेक्षा तुमच्या वाढत जातात. त्यामुळे रिसेलमध्ये तुम्ही ती बिल्डिंग, ते सेलर ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याचं टायटल OC आलेली आहे का, CC झालेली आहे का, बँकेचं लोन कुठले आहे का, त्या सोसायटीचं कन्व्हेन्स झालेलं आहे का, सोसायटी फॉर्मेशन कधी झालेलं आहे, सोसायटी नीट मेंटेन आहे का, आजूबाजूला जाऊन चौकशी करायची, तिथल्या बिल्डिंगमध्ये तिथल्या लोकांशी बोलायचं. कारण तुमचे पैसे जर तुम्हाला सेफ करायचे असेल तर ह्या देशामध्ये, जगामध्ये अशी कुठलीच यंत्रणा नाही जी तुमच्यासाठी काम करेल. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला टाईम स्पेअर करावा लागेल. बरेचसे प्रॉपर्टी बायर्स 50 लाखापासून 5 कोटीपर्यंतचं प्रॉडक्ट बाय करताना वेळ स्पेअर करत नाही, सगळ्या गोष्टी स्पेअर टाईममध्ये करतात आणि मग तिथे त्यांची फसवणूक होते. आणि ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करायची असते. आणि जर तुम्हाला जमलं तर एखादा चांगला डॉक्टर बघायचा. जसं तुम्हाला एखादा आजार असेल, तुम्ही डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषध घेऊन त्याचे साईड इफेक्ट भोगण्यापेक्षा चांगल्या डॉक्टरकडे जाता, डॉक्टरला 1000 रुपये फी देता, डॉक्टर गोळ्या लिहून देतो, त्याची किंमत 200 रुपये असते, पण तुम्ही साईड इफेक्टपासून वाचता. तसा एखादा चांगला तुमचा ॲडवायझर त्या भागामध्ये असेल, त्याच्याशी कन्सल्ट करा आणि मग तुमच्या प्रॉपर्टी बाईंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही पुढे जा. धन्यवाद.